जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी गंगापूर तहसील कार्यालयात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। वेळेत उपस्थित असतानाही काही उमेदवारांची नामांकन पत्र स्वीकारली गेली नाहीत। त्यामुळे निवडणूक विभागाच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप होत आहे। नेमकं काय घडलंय पाहूया आमच्या प्रतिनिधींचा रिपोर्ट। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता। गंगापूर तहसील कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी होती। पंचायत समिती उमेदवार कडुबा फकीरचंद वाघ हे दुपारी 3 वाजण्यापूर्वी तहसील कार्यालयात उपस्थित असतानाही निवडणूक विभागाकडून त्यांचं नामक स्वीकारण्यात आलं नाही। उमेदवारांचा अनुक्रमांक लागूनही नामांकन नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। याच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या कथित मनमानीमुळे अनेक उमेदवारांना नामांकन दाखल करता आलं नाही। त्यामुळे संतप्त उमेदवार आणि समर्थकांनी तहसील कार्यालयात जोरदार आक्षेप नोंदवला। मी 3 वाजेपूर्वी तहसील कार्यालयात हजर होतो, माझा क्रमांक लागूनही नामांकन स्वीकारलं नाही, हा सरळ अन्याय आहे। निवडणूक अधिकाऱ्यांचा हा मनमानी कारभार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। दरम्यान शिल्लेगाव गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुप्रिया प्रमोद भालेराव तर पंचायत समिती गटासाठी सिद्धनाथ वाडगाव येथील प्रमोद गोरख भालेराव हे उमेदवारी दाखल करण्यासाठी आले असताना त्यांना थेट तहसीलदार कार्यालयातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप करण्यात येतो आहे। नामांकन प्रक्रियेत झालेल्या या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून होती आहे। यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।